तर त्यांना तो अधिकार आहे का? राष्ट्रपतींनाही निर्णय घेण्यासाठी कालमर्यादा असायला पाहिजे आणि आहे. हे फक्त सर्वोच्च न्यायालयानं सांगितलं आहे संविधानाचा आधार घेत. त्याच्यामध्ये सरकारला एवढ्या मिरच्या लागण्याचं कारण नाही. खरं म्हणजे राष्ट्रपतींकडे आम्ही स्वतः गेलो होतो की महाराष्ट्राचे राज्यपाल जे त्यांच्या अखत्यारीमध्ये येतात त्यांनी बेकायदेशीरपणे निर्णय घेऊन घटनाबाह्य सरकार महाराष्ट्रात बसवलेलं आहे. घटनाबाह्य पद्धतीनं बहुमत चाचणीचा निकाल दिलेला आहे. घटनाबाह्य पद्धतीनं राजभवनामध्ये राजकीय म्हणजे भाजपचा अड्डा केलेला आहे. इतकंच नव्हे तर या महाराष्ट्रामध्ये अस्थिरता आणि फुटीरतेला उत्तेजन देण्याचं काम राज्यपाल करतायत. हे आम्ही त्यांना जेव्हा सांगायला गेलो तेव्हा त्यांनी फक्त 2 शब्द आमचे ऐकले, आमचं निवेदन घेतलं. त्याच्यावरती अद्याप निर्णय घेतलेला नाही. निवडणूक होऊन गेली. मग अशा राष्ट्रपतींच्या संदर्भात सर्वोच्च न्यायालयानं काही भूमिका घेतली तर त्याच्यावरती सरकारच्या चमच्यांना मिरच्या झोमण्याचं कारण काय? तुम्ही धमक्या देताय सर्वोच्च न्यायालयाला. आज या देशातल्या जनतेची एकमेव जर आशेचा किरण कोणता असेल थोड्याफार प्रमाणात तर ते फक्त सर्वोच्च न्यायालय. तो आशेचा दिवासुद्धा आपण विझवायचा प्रयत्न करता असं मला वाटतं. अशा अनेक गोष्टी आहेत की आता आमचाच निर्णय आमदार पात्रतेसंदर्भात सर्वोच्च न्यायालयानं किंवा सरन्यायाधीशांनी 2.5-3 वर्ष ऐकल्यावर काय निर्णय दिला? काय दिला? घटनेच्या 10व्या कलमात म्हणजे अनुच्छेद 10 आहे सेक्शन 10 पक्षांतर विरोधी, त्याची सरळ हत्या झाली. सरळ सगळे आमदार अपात्र ठरायला पाहिजे अशी आमची भारतीय घटना सांगते. अनुच्छेद 10 सांगतोय. त्याचं पालन केलं नाही तेव्हा आमच्या उपराष्ट्रपतींना जाग आली नाही की सर्वोच्च न्यायालय चुकीचं वागतंय म्हणून. पण सरकारवर काही दिशादर्शक असं मार्गदर्शन सर्वोच्च न्यायालयानं केल्यावर याला मिरच्या लागतात. त्याच्यामुळे उद्या हे लोक म्हटले सर्वोच्च न्यायालयाची गरज नाही, टाळं लावा. सर्वोच्च न्यायालयाचा उल्लेख सुपर पार्लमेंट असा केला. मुळात पार्लमेंट इथं सुपर पार्लमेंट कशी काय होणार? पार्लमेंटमध्ये देशाच्या आणि जनतेच्या प्रश्न होऊ देत नाहीत असे आमचे राज्यसभेचे चेअरमन यांना न्यायालयाची चिंता पडली की न्यायालय सुपर पार्लमेंट झालंय. काय हा प्रकार आहे? त्याच पार्लमेंटमध्ये तुमचा देखील विरोधी पक्षाचे माईक बंद केले जातात. विरोधी पक्ष नेत्यांना बोलू दिलं जात नाही. सांगतो फक्त इतकंच बोललो की कुंभमेळ्यामध्ये 200 नाही तर 200 पेक्षा जास्त लोकांच्या मृत्यूची माहिती आहे. लगेच माझा माईक बंद केला. कुंभमेळ्याच्या त्या चेंगराचेंगरीमध्ये 200 नाही तर 2000पेक्षा जास्त लोक मेल्याची माहिती आहे असं बोलण्याची अवकाश सुरुवात केली आणि माझा माईक बंद केला. म्हणजे पार्लमेंटच तुम्ही चालवत नाही तर न्यायालयाला सुपर पार्लमेंट काय म्हणताय? पक्ष फोडण्यासाठी टोळ्यांसारखा पोलिसांचा वापर केला जातो असं उद्धव ठाकरेंनी परखड मत मांडले. त्या अगोदर देखील ताडा लावून धमकी द्यायचं काम सुरू होतं काँग्रेसच्या राजवटीत. हा विषय काय त्यांच्या भाषणामध्ये आलाय पक्षप्रमुखांच्या. या निवडणुका जिंकण्यासाठी निवडणुका लढवण्यासाठी पोलीस यंत्रणेचा कसा वापर केला जातो हे नवीन राहिलेलं नाही. कालच बीडमधलं एक